अगोदर मी एक सांगेन की डिस्ट्रिक्ट कोर्टचं ऑर्डर ते राजघरांच्या बाजूने झालं होतं आणि मी आपल्याला ऑर्डर शेअर करेल, इथं उपलब्ध असेल ते कागद, की ऑर्डर सांगते की रिकामी जागा ती राजघरांची आहे आणि बिल्डिंगची खाली जागा आहे ती शासनाची आहे. तर त्याच्यावर अपील शासनाने केली आणि ती अपील आता हायकोर्टमध्ये आहे आणि स्टे आम्ही घेतली नाहीये, ती स्टे शासनाने घेतलेली आहे आणि ते भरपूर वर्षापासून चालू आहे. म्हणजे हायकोर्टामध्ये 2011 पासून चालू आहे. त्याच्यानंतर पण तिथं भूमिपूजन केलं होतं. मला वाटतं 2019 मध्ये भूमिपूजन झाली होती. तेव्हा स्टे असेल, म्हणजे आमचं स्टे नव्हतं पण शासनाचं स्टे होतं, तर तेव्हा काहीतरी उभं करणं चुकीचं होतं. पण आम्ही म्हटलं की कुठेतरी लोकांसाठी सेवेसाठी कुठेतरी मल्टी स्पेशालिटी उभं राहायला पाहिजे, म्हणून आम्ही त्याच्यावर विरोध केला नाही. आम्ही म्हटलं की कुठेतरी तडजोडच्या माध्यमातून आपण कुठेतरी ते मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल उभं करू. असेच थोडे वर्ष गेले आणि तडजोडमध्ये मला वाटतं विषय मिटत नव्हतं आणि ह्या विधानसभा इलेक्शनच्या अगोदर आपण डॉक्युमेंट साईन केले होते आणि आमदार केसरकर साहेबांनी पण आणि मला भरपूर आधार आहे त्यांच्याबद्दल आणि त्यांच्या इलेक्शनमध्ये पण आम्ही भरपूर त्यांच्यासोबत काम केलं आणि आम्हाला भरपूर त्यांचं मार्गदर्शन लाभतो आपल्यावर. तर त्यांनी आणि आम्ही ठरवून आणि शासनाने ठरवून आपण ते अग्रीमेंट एक MOU तयार केली होती आणि ते MOU मी आपल्याला दाखवेलच की MOU ती विधानसभा इलेक्शनच्या अगोदर सही केली होती. आणि आज मला वाटतंय मला पण वाटतंय की कुठेतरी त्याचं डॉक्युमेंटचा चुकीचा उपयोग होतोय. इलेक्शनच्या अगोदर ते कुठेतरी त्याचा फायदा घेतलं विधानसभा इलेक्शनला आणि आज त्याच डॉक्युमेंटचं ते विरोध करतात आहे. तर कुठेतरी लोकांचं म्हणजे केव्हा डॉक्युमेंटचा फायदा होतो त्यांना तर ते फायदा करतात आहे, केव्हा त्याचा फायदा होत नाही तो त्याचा दुरुपयोग करतात आहे. पण मी खात्रीने सांगू शकतो की ते डॉक्युमेंट आम्ही ड्राफ्ट केली नाहीये, ते शासनाने ड्राफ्ट केलेली आहे. त्याच्यावर कलेक्टरची सही आहे, त्याच्यावर राजघरांची सही आहे. आमची जबाबदारी आम्ही पूर्ण केली आहे. बाकीचे काय विषय असतील ते बाकीच्या लोकांनी जबाबदारी घेतली होती. आमच्यावर दुसरी काय बंधन नव्हतं आणि आम्हाला खात्रीने सांगू शकतो की ती जमीन आपण 1 रुपया घेतली नाही त्याच्यासाठी. आपण ती जमीन 2 एकर जमीन आम्ही ती शासनाला दिली आहे. ती तलावाच्या बाजूला आहे ती जमीन आणि 2 एकर आम्ही अशीच दिली आहे मोबतमध्ये. तर परत मी क्लिअर करतो, आम्ही ती जमीन दिलेली आहे आणि त्या डॉक्युमेंटच्या माध्यमातून दिली आहे, सही केलेली आहे.